नमस्कार. नंबर 1, कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा. नंबर 2, पावसाळ्यामध्ये साखरेला पाणी सुटतं, तसेच साखरेला मुंग्या लागू नये यासाठी लिंबू पिळून शिल्लक राहिलेली साल फेकून न देता वाळवून साखरेच्या डब्यात ठेवून द्या. यामुळे साखरेला पाणी सुटत नाही आणि मुंग्या पण लागत नाही. नंबर 3, गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि कापणे सोपे जाईल. नंबर 4, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा शिळे झाले असतील तर पाण्यात मीठ टाकून रात्रभर मिठाच्या पाण्यात टाकून ठेवावे. यामुळे भाज्या छान ताज्या दिसतात. नंबर 5, पावसाळ्यामध्ये खूप जास्त मुंग्या होतात. यासाठी मुंग्यांच्या जवळ काकडीची साल ठेवावी, यामुळे मुंग्या नाहीशा होतात. नंबर 6, धनेपूड, जिरेपूड यांना कीड लागू नये म्हणून त्यामध्ये 5-6 लवंग टाकून ठेवाव्यात. जर घरात लवंगा नसतील तर त्या पावडरमध्ये थोडेसे मीठ मिक्स करून पावडर एका डब्यात ठेवाव्या. मीठ टाकल्यामुळे पावडरला कीड लागत नाही. धने जिरे पावडर खूप दिवस टिकते. नंबर 7, उपवासाचे भगर घरामध्ये असते, तिला जाळ्या आणि किडे होतात असे होऊ नये म्हणून भगर नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी. यामुळे भगर खूप दिवस स्वच्छ राहते, तसेच जाळी लागत नाही. नंबर 8, लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही. नंबर 9, शिळी पोळी बनवू शकतात ताजी आणि लुसलुशीत. बऱ्याच तास सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाक मुरडली जातात, तर अशा वेळी या पोळ्या कुकरमध्ये 1-2 शिट्टी घेऊन घ्या. यानंतर तव्यावर हलक्या शिजून घ्या. फ्रेश आणि अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील. नंबर 10, लिंबांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी बरेचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो, पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवही निघून जाते. अशा वेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या. अशाने लिंबू फार काळ टिकून राहतील. नंबर 11, कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीचे मिश्रण बनवण्यासाठी त्यात मक्याचे पीठ घाला. नंबर 12, इडली मऊ बनवण्यासाठी इडलीचे पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे. अशाने इडली छान नरम होते. नंबर 13, उकडलेली अंडी असताना कधी सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा, अशाने अंड्याची साल पटकन निघतात. नंबर 14, चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात. नंबर 15, कणिक मळताना त्यात किंचित साखर टाकावी, यामुळे चपाती मऊ बनते आणि चवीलाही छान लागते. नंबर 16, ओल्या नारळाच्या वड्या करताना खवलेला नारळ, साखर, दूध समप्रमाणात घेऊन मिक्सरवरून फिरवणे, कढईत शिजवणे, सगळं एकत्र केल्याने खव्यासारखे चवीला वडी लागते. नंबर 16, ओल्या नारळाच्या वड्या करताना खवलेला नारळ, साखर, दूध समप्रमाणात घेऊन मिक्सरवरून फिरवणे, कढईत शिजवणे, सगळं एकत्र केल्याने खव्यासारखे चव वडीला येते. नंबर 17, डोशासाठी तांदूळ व डाळ भिजत घालताना त्यात 1 छोटा चमचा मेथी दाणेही भिजत घालावी. डोशाला चांगला रंग येतो व चव छान येते, अगदी हॉटेलसारखी. नंबर 18, बुंदीचे लाडू उरले असतील तर फ्रीजमध्ये घट्ट डब्याच्या झाकणात ठेवावे. लागतील तेव्हा काढून त्यांचा मिक्सरवर थोडा चुरा करून त्यात थोडे कोमट दूध घालून पुन्हा लाडू बनवावे. चांगले ताजे मोतीचूरसारखे लागतात. नंबर 19, लाडूचा पाक जास्त पक्का झाला तर लाडू नीट वळता जात नाही, तेव्हा ते कुकरच्या डब्यात उतरून त्यावर थोडा दुधाचा शिपका मारून 2 शिट्ट्या कराव्या. लाडू चांगले होतात. लाडू तूप जास्त झाले तर ते चपटे होतात. अशा वेळी त्यात थोडा रवा किंवा बेसन कोरडे भाजून घालावे किंवा दूध पावडर घालावी. नंबर 20, तळताना करंज्या फुटू नाही म्हणून दुधाचा हात लावून तळाव्यात.
तेल किंवा तूपही खराब होत नाही. नंबर 21. अळूवडी केल्यावर पिठाचे मिश्रण उरले तर ते पोळीवर पसरवून त्याचा घट्ट रोल करावा व अळूवडीसारखा वाफवून घ्यावा. नंतर त्याचे तुकडे कापून टाकावे. खुसखुशीत भाकर वड्यासारख्या लागतात. अशा प्रकारे साधी भजीची पीठ बटाटा उकडून त्या दाबेलीचा मसाला घालून वरीलप्रमाणे कृती करावी. नंबर 22. जायफळाला कीड लागू नये म्हणून ते रांगोळीमध्ये खुपसून ठेवावे. जेव्हा लागेल तेव्हा धुवून घेऊन वापरावे. नंबर 23. कडधान्यांना मोड येण्यासाठी आपण ते फडक्यात बांधतो. त्यापेक्षा कडधान्य एका भांड्यात घालून कुकरमध्ये रात्रभर झाकण लावून ठेवावे. चांगले मोड येतात. नंबर 24. केळे घालून शिरा करायचा असल्यास तुपातच केळ्याची काप तळावे. मऊसूत झाले की त्यात रवा टाकून नेहमीप्रमाणे शिरा करावा व त्यामुळे केळ्याचा चांगला वास शिऱ्याला येतो व काप काळेही पडत नाही. नंबर 25. बाजारातून रवा आणल्यावर तो हाताला चटका बसेल इतपत किंवा तांबूस रंगावर फार लालसर काळपट नको भाजून ठेवावा, म्हणजे त्यात किडे होत नाहीत. तसेच कडधान्यही हाताला गरम लागतील इतकी भाजून गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावेत. कीड लागत नाही. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन किचन टिप्स, उपयोगी गोष्टी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपलं स्वयंपाकघर हा चॅनेल नेहमी बघत राहा. चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.